नमस्कार. आज आपण एका खूपच खास आणि गूढ विषयावर बोलणार आहोत. झोपेत असताना आपला आत्मा विश्वात प्रवास करतो या विचारावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही संकल्पना परमहंस योगानंद यांच्या गहन तत्वज्ञानावर आधारित आहे. योगानंदजींनी हे जे काही अनोखं रहस्य उलगडलं आहे ते तुम्हाला नक्कीच आत्मज्ञानाच्या जवळ घेऊन जाईल. हे गूढ सत्य सांगतं की प्रत्येक व्यक्तीचा आत्मा आपल्या शरीराच्या मर्यादा सोडून एक दिव्य आणि अनंत प्रवास सुरू करतो. आज तुम्हाला जाणवेल की आपल्या जीवनातील हा आध्यात्मिक प्रवास किती महत्त्वाचा आहे. हा फक्त बाहेरच्या जगाचा शोध नाही, तर आपल्या आत दडलेल्या सत्याचा शोध आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. परमहंस योगानंद, त्यांचे जीवन आणि शिकवण. परमहंस योगानंद एक असं नाव ज्यांचं जीवन आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतं. आध्यात्मिक जगात त्यांना एक अद्वितीय स्थान आहे. त्यांचा जन्म भारतात झाला असला तरी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पाश्चात्य देशांमध्ये योग आणि आत्मज्ञानाचा प्रचार करण्यासाठी समर्पित केलं. त्यांच्यामुळेच योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया आणि सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप यासारख्या संस्था स्थापन झाल्या, ज्या आजही साधकांना योग्य मार्ग दाखवत आहेत. योगानंदजींच्या शिकवणींमध्ये एक वेगळीच गहराई आणि शुद्धता आहे. यात आत्मज्ञान, ध्यान, योग आणि ब्रह्मांडाच्या रहस्यांचा शोध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आत्मा म्हणजे शाश्वत अस्तित्व. तो कधीही नष्ट होत नाही आणि त्याला कधीही जन्म नाही. तो प्रत्येक शरीरात आणि संपूर्ण ब्रह्मांडात एकच आहे. तो अनादी आणि अनंत आहे. पण आपल्या शरीराच्या भौतिक मर्यादांमध्ये अडकलेला आत्मा ध्यान आणि साधना केल्यावरच आपल्या खऱ्या आणि दिव्य रूपाची जाणीव करतो. परमहंस योगानंद यांचं तत्वज्ञान सांगतं की आत्मा फक्त शरीराच्या मर्यादित अस्तित्वातून मुक्त होऊन अनंत ब्रह्मांडाशी जोडला जातो. हे सत्य जाणून घेतल्यावरच माणूस खरं आत्मज्ञान मिळवू शकतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवू शकतो. त्यांच्या मते आपलं जीवन केवळ भौतिक अस्तित्वापुरतं मर्यादित नाही, तर ते आत्म्याच्या अनंत क्षमता आणि दिव्य अनुभवांचं प्रवेशद्वार आहे. झोपेत असताना आत्मा विश्वात प्रवास करतो हे गूढ सत्य. या विचारात एक खूप खोल आध्यात्मिक सत्य दडलेलं आहे. परमहंस योगानंद यांनी त्यांच्या शिकवणींमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की झोपेच्या स्थितीत आत्मा फक्त शरीराची सीमा ओलांडत नाही, तर तो ब्रह्मांडाच्या अनंत आणि सूक्ष्म आयामांमध्ये प्रवेश करतो. या प्रवासात त्याला ब्रह्मांडाची रहस्य कळतात. तो त्याच्या ऊर्जेशी जोडला जातो आणि त्याला एक अद्वितीय दिव्य अनुभव मिळतो. हा अनुभव केवळ स्वप्नांपुरता मर्यादित नसतो, तर तो आत्म्याच्या जागृत अवस्थेतील सूक्ष्म ज्ञान आणि अनुभूतींचा एक भाग असतो. झोपेत असताना शरीर विश्रांती घेतं, पण आत्मा त्याच्या उच्चतम बिंदूवर असतो. यावेळी भौतिक जगाचे नियम थोडे शिथिल होतात आणि आत्मा जास्त स्वातंत्र्य अनुभवतो. योगानंदजींच्या मते झोप शरीरासाठी विश्रांती असली तरी ती आत्म्यासाठी एक दिव्य आणि आध्यात्मिक शोधाची अवस्था आहे. या अवस्थेत आत्मा आपल्या मूळ स्वरूपाशी अधिक जोडला जातो आणि ब्रह्मांडातील अदृश्य शक्तींच्या संपर्कात येतो. या अनुभवामुळे साधकाला शाश्वत सत्याचा अनुभव होतो आणि त्याला कळतं की तो केवळ एक शरीर नसून एका अनंत चेतनेचा भाग आहे. साधकाचा प्रवास आणि दिव्य अनुभव. अर्जुनची कथा. हे गूढ सत्य आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एका साधकाची कथा पाहूया. याचं नाव आहे अर्जुन. अर्जुन एक सामान्य तरुण होता जो आपल्या जीवनातील गूढ रहस्य समजून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. त्याच्या मनात सतत प्रश्न असायचे. आत्मा म्हणजे काय? माझ्या अस्तित्वाचं खरं सत्य मी कसं शोधू शकेन? या जीवनाचा खरा अर्थ काय? त्याला जीवनाच्या तात्विक आणि आध्यात्मिक बाजूंचा विचार करणं महत्त्वाचं वाटलं. म्हणूनच त्याने परमहंस योगानंद यांच्या शिकवणींना स्वीकारलं आणि स्वतःला आध्यात्मिक मार्गावर समर्पित केलं. अर्जुनने योगाभ्यास आणि ध्यान सुरू केलं, पण सुरुवातीला त्याला काही खास अनुभव आले नाहीत. मनात शंका होत्या. मी योग्य मार्गावर आहे का? हे सगळं खरंच शक्य आहे का? पण त्याने हार मानली नाही. त्याने आपल्या साधनेचा आणखी सखोल अभ्यास केला. गुरुदेवांच्या शिकवणींवर पूर्ण विश्वास ठेवला आणि एकाग्रतेने ध्यान केलं. या त्याच्या अथक प्रयत्नांचं फळ म्हणून त्याला एक दिव्य अनुभव मिळाला. एक दिवस अर्जुन ध्यान करत असताना त्याला झोपेच्या स्थितीत एक अनोखा ब्रह्मांडीय अनुभव आला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आध्यात्मिक अनुभव
आत्मा ब्रह्मांडातील रहस्य शोधतो. एक रात्री अर्जुन ध्यान करत असताना त्याला झोपेच्या स्थितीत एक अद्वितीय आणि दिव्य अनुभव आला. त्याला जाणवलं की त्याचा आत्मा त्याच्या शारीरिक मर्यादा ओलांडत आहे. त्याला असं वाटलं की तो आपल्या शरीरातून बाहेर पडत आहे आणि एका तेजस्वी प्रकाशाच्या बोगद्याकडे खेचला जात आहे. त्याच्यासमोर एक विशाल ब्रह्मांड उघडलं, ज्यात त्याला असंख्य तारे, ग्रह आणि अनंत ऊर्जेशी जोडलेल्या शक्ती दिसत होत्या. हे केवळ पाहणं नव्हतं, तर ते अनुभवणं होतं. तो त्या ब्रह्मांडाचा एक अविभाज्य भाग बनत होता. अर्जुनला अचानक कळलं की त्याचा आत्मा त्याच्या शारीरिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होऊन त्या अनंत ब्रह्मांडात एकत्रित होत आहे. तो जिथे गेला तिथे सर्व काही एक होतं. प्रत्येक तारा, प्रत्येक ग्रह, प्रत्येक ऊर्जाकण एकमेकांशी जोडलेला होता. त्याला विश्वाच्या एकात्मतेचा अनुभव झाला, जिथे कोणतंही वेगळेपण नव्हतं आणि सर्वत्र एकच चेतना पसरली होती. अर्जुनने आपल्या आयुष्यात एक अत्यंत खोल सत्य अनुभवलं. त्याला कळलं की आपल्या आत्म्याला झोपेच्या अवस्थेत ब्रह्मांडाच्या सूक्ष्म आणि दिव्य शक्तींच्या संपर्कात आणता येतं. शरीर आणि मनाच्या मर्यादांपलीकडचा तो एक वेगळा प्रवास आहे, जिथे त्याला शाश्वत ज्ञान आणि दिव्य सत्याचा अनुभव होतो. अर्जुनचा आत्मा त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडला गेला आणि त्या अनुभवाने त्याला आध्यात्मिक शांती आणि असीम आनंद मिळाला. हा अनुभव त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण ठरला, ज्यातून त्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख झाली. योग आणि ध्यान, आत्म्याच्या प्रवासाची साधने. परमहंस योगानंद यांनी नेहमीच सांगितलं आहे की ध्यान आणि योग हे आपल्या आत्म्याच्या या गूढ प्रवासाला समजून घेण्यासाठी सर्वात चांगली साधने आहेत. अर्जुनच्या अनुभवामुळे हे सत्य सिद्ध झालं की आत्मा आणि ब्रह्मांडाचे संबंध खूप खोल आहेत, जे आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत. हे अनुभवल्यावर आपल्याला समजतं की आत्मा केवळ शारीरिक मर्यादेत अडकलेला नाही, तो एका अनंत आणि दिव्य प्रवासाचा भाग आहे. एक असा प्रवास जिथे त्याला शाश्वत ज्ञान आणि आनंदाची प्राप्ती होते. ध्यान, साधना आणि क्रियायोग याच साधनांद्वारे आपण ह्या सत्याचा अनुभव घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाला एक नवी दिव्य दिशा देऊ शकतो. याच विचारांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला अधिक दिव्य आणि शाश्वत बनवू शकतो. चला, आपल्या आत दडलेल्या ह्या अनंत शक्तीला जागृत करूया आणि ब्रह्मांडाच्या गूढतेचा अनुभव घेऊया. धन्यवाद. आणि हो, कृपया व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा.